अरबाज आणि फरहान बलबले. अरबाज खान, फरहान बलबले. सलामीची जोडी. आपण चलूया वळूया सामन्याकडे. दुपारच्या सत्रानंतर सामना क्रमांक 4 प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. हिंदुस्थान ट्रेडर्स विरुद्ध नाईक ब्रदर्स अशी लढत आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते. महाराष्ट्र ट्रेडर्स विरुद्ध नाईक ब्रदर्स अशी लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सामना चालू करण्याचा पंच इशारा देतात. मला वाटते स्वरूप पडवे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू स्वरूप, तिला ISPL ची गवसणी घालून गेली. काही जवळ येऊन याला ISPL मध्ये संधी गमावली होती यानं. अंडर-19 या कोट्यातून तोच स्वरूप भविष्य नक्कीच उज्ज्वल असणार आहे. टेनिस क्रिकेटवर नक्कीच राजापूरचं नाव हा रोशन करणार आहे. वळू या सामन्याकडे. स्वरूप कदम स्वतःच पहिलं आणि डावातलं पहिलं षटक उजव्या हातानं मारा करण्यासाठी डाव्या हाताचा गोलंदाज समोर आहे अरबाज खानोके खान. अरबाज खान ज्याला म्हटलं तर तोच सौंदर्य की शान अरबाज. बघूया कशी फलंदाजी करतोय. वळूया सामन्याकडे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या ठिकाणी पहिला चेंडू पंच अवांतरचा इशारा करतात. धावसंख्येत 1 नंबर पडते. बिनबाद 1 अशी या ठिकाणी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना स्वरूपच्या हातामध्ये चेंडू आहे. स्वरूप पंचांना पार करून चेंडू पे करण्यासाठी सज्ज होतोय. सुंदर चेंडू, सुंदर फटका. चेंडू बॅटला स्पर्श करतोय. चेंडू डन करत सरळ सरळ जातोय. पाहूया किती धावांसाठी पंचांचा इशारा जातोय. सुरक्षित क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. धावसंख्येत 2 धावा या धावपलिकावर आपल्याला पाहायला मिळतात. सावध आणि संयमी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूमध्ये स्वरूप यानं अवांतर टाकला होता. तदनंतर 2 धावा या खर्च होत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सुंदर चेंडू, मोठा फटका मारायचा. चेंडू बॅटला ब्रश करतो. यष्टीरक्षकाचा चांगला प्रयत्न होता. समीर नाईक चांगला एफर्ट आपल्याला यष्ट्यांमागे पाहायला मिळते. धावसंख्या होती ती आहे तिथेच. या चेंडूवर धाव काही निघत नाही. या सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात 3 धावा या ठिकाणी आपल्याला धावपलिकावर पाहायला मिळतात. अरबाज आणि फरहान अशी सलामीची जोडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्को सज्ज होतोय. ओहो, रिव्हर्स स्वीपचा फटका. दुधारी तलवार. लागली तर लाट, नाहीतर भैयाची खाट असं म्हटलं होतं. या ठिकाणी खराब शॉट सिलेक्शन. सरळ हाताने जर काही होत असेल तर वाकड्यात का शिरायचं. आणि माणूस म्हटल्यानंतर सरळ वागणे, माणसाच्या वागण्यात आपल्याला पाहायला मिळत नाही. सगळ्याच गोष्टी सरळ करून चालत नाहीत. म्हणून वाकड्याचा प्रयत्न या ठिकाणी उलटा बॅटचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला होता. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्को सज्ज होतोय. चांगला फटका. यॉर्कर चेंडू जड मध्ये टाकलाय. धावसंख्येत 1 नंबर पडलाय. या 2 फलंदाज आणि गोलंदाजाचं द्वंद्व आपण राजापूर टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलेलं आहे. दोघे एकमेकांसमोर आमने सामने आलेले आहेत. एक शेर तर दुसरा 1.25 शेर. म्हणजे अरबाज आणि स्वरूप ही काटेकी टक्कर असते. फरहान पाहूया. मगाच्या सामन्यामध्ये फरहान यानं अर्धशतक केलं होतं. तोच फरहान. फुलटॉस चेंडू, फुलटॉस जणू लॉलीपॉप द्यावा. चेंडू सरळ सरळ डन करत जातोय. किती धावांसाठी पाहूया. 1 धाव तर सुरक्षितरित्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडू जातोय डन करत. SPL चा चौकार आणि चेंडू मात्र तडीपार. 4 धावांसाठी. या 4 धावेने धावसंख्येत झपकन भर पडते. धावसंख्या होते ती 8 धावा. 8 धावा या धावपलिकावर पाहायला मिळते. 5 चेंडू खर्च झालेत. स्वरूप आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आयुष्यमान आरोग्य वर्धिनी या केंद्र सौंदर्य एंड कडून मारा करण्यासाठी सज्ज. 4-5 बॉलांचा रनअप. ओहो, सुंदर चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू खाली जातोय. फरहान बीट होतोय. यष्टीरक्षक समीर नाईक आपलं काम चोख बजावतोय. षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धावसंख्या पाहिली गेली तर बिन बाद 8 DJ.
पहिलं डावातलं दुसरं षटक समीर नाईक यांच्या हातामध्ये चेंडू आहे. समीर नाईकचा विचार केला तर वेगापेक्षा टप्पा हा चूक स्विंग गोलंदाजी स्पिन गोलंदाजीचा मध्ये माहीर असणारा हा गोलंदाज समोर गुरु आणि चेला अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडवर येतो अरबाज मॉस्टॉइंग आणि गोलंदाजीची धुरा आहे ते समीर नाईक यांच्या खांद्यावर आहे. बघूया समीर नाईक गोलंदाजीसाठी कोणता पवित्रा वापरतायत. गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर 4-5 फौलांचा रनअप या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर अरबाज स्ट्रायकर एंडला पाहूया. समीरच्या चेंडूचा कसा समाचार घेतोय. हो थोडस रनअप मध्ये चुकतोय गडबड होते गडबड या ठिकाणी आपल्याला समीर नाईक यांच्याकडून पाहायला मिळते. मला वाटते या ठिकाणी आणि गुरु चेला एक फोटो तो हा इथे मात्र एक फोटो काढून घेतोय. समीरजी नाईक खेळाचा आनंद घेतात. यालाच म्हटलं तर क्रिकेट हो या प्यार किंवा क्रिकेट हा कुठलीही गोष्ट त्याचा आनंद घेता आला पाहिजे. आयुष्यामध्ये घेतलात तर आनंद नाही घेतलात तर तुमच्या मनावरच्या बऱ्याच गोष्टी आहेत घेण्यासारखा आनंद बऱ्याच गोष्टी असतात. वळूया सामन्याकडे. सुंदर चेंडू चांगला या ठिकाणी फटका पाहायला मिळाला. त्यानंतर या ठिकाणी मिस फील्ड पाहायला मिळाली. त्यानंतर धावसंख्या आहे तिथेच पाहायला मिळते 8 धावा. आजचा पहिला दिवस आज खेळीच्या वातावरणात ही स्पर्धा चालू आहे. खरोखर चांगली स्पर्धा सौंदळ सारख्या या ग्रामीण विभागामध्ये पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सुंदर चेंडू सुंदर फटका चेंडू हवेमध्ये येल होतोय का पाहूया. इथे मात्र बडी मछली जाल में हे हुई ना बात. ओ फोटो कशासाठी काढला होता. उद्या आधीच सांगून ठेवलं होतं की नंतर ज्यावेळी बाहेर जाशील तेव्हा सेलिब्रेशन खरोखर चांगलं सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळालं होतं. या ठिकाणी आज रात्री नक्कीच स्टेटस असणार आहे. स्टेटसला फोटो असणार आहे ह्या विकेट काढून मैदानाच्या बाहेर जाताना. कारण या गावातील एक गुरु आणि चेलाची जोडी आहे दोघांची आणि या ठिकाणी निराश हताश होऊन अरबाज मैदानाच्या बाहेर जायला मिळतोय. अगं सर आपण पाहिलं गेलं ना तर अरबाजच्या नावाला साजेचा खेळ अजून झालेला नाहीये. जिथे आशिष मालवणकरच्या नावावर 2 अर्धशतक आहेत फरानच्या नावावर 1 अर्धशतक आहे तिथेच अरबाज मात्र शांत आहे. अजून वेळ आहे 5 दिवस आहेत आहे वेळ. आपण बघूया नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आरिफ मालदार एक चांगला फलंदाज आहे. प्रत्येक संघ मालक या फलंदाजाच्या मागे ज्यावेळी ऑक्शन झाली होती त्यावेळीच्या मागे गेले होते. गोलंदाजी मार्क सज्ज होतोय. समीर नाईक अचूक टप्पा आणि भेदक मारा तेच नारायण अस्त्र या ठिकाणी वापरले जाते. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आहे फटका मारायचा होता या ठिकाणी फटका चुकतोय. फलंदाज या ठिकाणी सुरक्षित आहे. बॅट आणि चेंडूचा संपर्क येत नाहीये. बॅट आणि चेंडूचं कनेक्शन या ठिकाणी योग्य होणं गरजेचं. टायमिंग सही होणं गरजेचं तसं काही होत नाही. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या आहे तिथेच 8 ही पाहायला मिळते. 3 चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा समीर आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने तडकवलेला चेंडू चेंडू डंडन करत जाते बाउंड्रीच्या दिशेनं. पाहूया किती धावा आहेत. 2 धावा तर सुरक्षितरित्या पूर्ण होत आहेत. धावसंख्येत 2 धावीने भर पडतात. 2 धावा या सुरक्षित आपल्या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 3रं षटक प्रगतीपथावर असताना 2रं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या पाहायला गेली तर 10 धावा. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय आणि 2 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा समीर सुंदर चेंडू सुंदर फटका चेंडू हवेमध्ये झेल होतो का पाहूया. स्वरूप आणि स्वरूपच्या हातामध्ये सरळ चेंडू डिपॉझिट होतोय. एक सुंदर झेल हा स्वरूप कडून आपल्याला पाहायला मिळतोय. मला वाटतं या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर आरिफ हा स्वस्तात माघारी आपल्याला परतताना पाहायला मिळतोय.
आरिफकडून कर्णधाराचा मोठा विश्वास होता. फरान मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. फरानला कोणीतरी साथ द्यावी लागणार आहे. कोण येतोय पाहूया. कर्णधार स्वतः येतोय की कोणावर विश्वास दाखवला जातोय. पाहूया कोण मैदानाच्या आतमध्ये येतोय. अतिक कालसेकर. मला वाटतं मैदानाच्या आतमध्ये अतिक कालसेकर मैदानामध्ये येताना दिसतोय. डीजे जरा आवाज वाढू देत. थँक्यू डीजे. या फलंदाजांना पहिल्या वर्षी पहिलं सीझन गाजवलं होतं. अगस्त्री बरोबर ना. या फलंदाजानं पहिलं सीझन गाजवलं होतं. पाहूया हे सीझन मध्ये काय करतोय. मोठा फटका मारायचा होता चेंडूचा आणि बॅटचा. इथे 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 अपील अपील. फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन. LBWचा अपील होता. या ठिकाणी पंचांनी बाद ठरवलंय. फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. रिव्ह्यू सिस्टीमचा फायदा घेतला जातोय का पाहूया. दोन पंच मैदानामध्ये नाही असणार आहे रिव्ह्यू सिस्टीमचा. आणि आपण पंचांचा राईट डिसिजन. खरोखर आम्ही इथे जरी व्यवस्था नसली तरी आम्ही रिप्लेला पाहिलेलं आहे आणि रिप्लेमध्ये थेट पकडलं गेलं होतं. कारण इथे पंचांची नजर चुकू शकते पण कॅमेरा हा तिसरा डोळा कधी चुकू शकत नाही. पण पंच तुम्ही राईट आहात. तर tenniscricket.in आहे आणि त्या तिसऱ्या डोळ्यातून काही सुटणार नाहीये. इथे गिरीशजी कोचरेकर आणि टीमचं मी खरोखर कौतुक करीन. चालू करूया. धन्यवाद. त्यानंतर या गावचे सुपुत्र आगास सर, जमीर आगास सरांच्या हातामध्ये मी मायक्रोफोन सुपूर्द करतो. एक
एक सुंदर आवाज आहे त्यांचा. हिंदी मराठीचं कॉम्बिनेशन, राईट कॉम्बिनेशन जर कुठून ऐकायचं असेल ते सौंदर्य गावामध्ये आल्यानंतर आम्हाला आगास सरांच्या वाणीतून ऐकायला मिळाले. काही वेळासाठी मी त्यांच्याकडे मायक्रोफोन सुपूर्द करतो आणि काही वेळासाठी रजा घेतो. ओव्हर टू यू सर. धन्यवाद रमेश चौहान सर जी. और गेंदबाजी करते हुए यहाँ पर स्वरूप देखिए, बहुत ही अच्छी गेंद, यॉर्क लाइन के गेंद, बैट का बाहरी किनारा, गेंद गई थर्ड मैन की दिशा में, फील्डर मौजूद है इमरान जिन्होंने फील्ड किया. तब तक आसानी के साथ दोनों बल्लेबाजों ने 2 रन पूरे मुकम्मल कर दिए. काफी अच्छी फील्डिंग भी कहनी पड़ेगी इमरान बलबले की. बैट का बाहरी किनारा, यॉर्क लाइन गेंद थी, ऑफसाइड की दिशा में किनारा लगता हुआ थर्ड मैन की दिशा में गेंद चली जाती हुई और 2 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने. बहुत ही अच्छी गेंदबाजी एक तरफ से देखी जाए, जैसे कि दूसरी ओर समीर और नाइक ने जिस अंदाज से गेंदबाजी की है. फिर एक बार गेंदबाज स्वरूप, ओहो हो क्या बात है. गेंद पड़ते ही, जैसी ही गेंद टिप्पा खाने के बाद विकेट कीपर थोड़ा मिस हो गए, लेकिन रन की कोई गुंजाइश नहीं. आप दिन भर जो है एक मधुर आवाज यहां पर सुन रहे हैं मराठी में. रमेश चौहान सर जी जो कमेंट्री कर रहे हैं और साथ ही साथ राजेश माड़ोदे सर जी जिनकी मधुर आवाज आपने सुनी है, इनका हम धन्यवाद करते हैं. फिर एक बार बहुत ही अच्छी गेंद, उछली हुई गेंद, लेकिन लेग साइड से काफी बाहर जाती हुई गेंद. अंपायर का इशारा आता हुआ वाइड का. एक्स्ट्रा 1 रन के रूप में इजाफा हुआ महाराष्ट्र ट्रेडर्स को. और इस 1 रन के साथ टीम का स्कोर जो बना हुआ है महाराष्ट्र टाइगर्स का 13 रन 3 विकेट के नुकसान पर. एक बड़ा खिलाड़ी पवेलियन में वापिस हो चुका जो अरबाज खान. इस मैदान होम ग्राउंड है, लेकिन काफी अच्छी गेंदबाजी. फिर एक बार स्वरूप देखिए, बहुत ही अच्छी गेंद, बैट का बाहरी किनारा लगा, गेंद आई मिड विकेट की दिशा में जहां पर फील्डर तैनात है आकाश जिन्होंने फील्ड किया. तब तक आसानी के साथ दोनों बल्लेबाजों ने 1 रन कंप्लीट किया और इस 1 रन के साथ टीम का जो स्कोर बना हुआ है 14 रन 3 विकेट के नुकसान पर. जितनी भी तारीफ की जाए गेंदबाजी की, पकड़ बनाकर रखे हैं गेंदबाजों ने. स्वरूप, एक तरफ से स्वरूप और दूसरी तरफ से समीर. फिर एक बार राइट आर्म ओवर द विकेट, ओहो उछली हुई गेंद, लेकिन खराब गेंद कहनी पड़ेगी. थोड़ा लेग साइड के काफी बाहर, काफी समझदारी के साथ यहां पर अंपायरिंग करते हुए. ओके 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 ठीक है. स्वरूप फिर एक बार राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए, लेफ्ट हैंड गेंदबाज हैं स्वरूप. अब देखिए बैट का बाहरी किनारा, उतनी ही अच्छी फील्डिंग गेंदबाज स्वरूप की. और पिच गेंद थी, आगे पुश करना चाहते थे लेकिन खुद गेंदबाज ने उसको कलेक्ट किया है. रन की कोई गुंजाइश नहीं. तीसरी ओवर की 5 गेंदें हो चुकी हैं स्वरूप की, जो अपने वैयक्तिक 5 रन दिए हैं 5 गेंदों पर स्वरूप ने. फिर एक बार गेंदबाजी, ओमकार सामना करेंगे, उछाला है जहां पर देखना है फील्डर तो मौजूद नहीं है, एक्स्ट्रा कवर पॉइंट की दिशा में जहां पर गेंद चली गई और उछल रही है. तब तक आसानी के साथ दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए हैं और इस 2 रन के साथ टीम का स्कोर बना हुआ है 3 ओवर की समाप्ति पर 17 रन. तब तक लेते हैं छोटा सा ब्रेक. डीजे तीन ओवर की समाप्ति पर टीम का स्कोर बना हुआ है महाराष्ट्र टाइगर्स का 17 रन 3 विकेट के नुकसान पर. आउट होने वाले खिलाड़ी कुठे आहे सांगा ते. फरहान आउट है ना, फरहान खेल रहा है. हाँ, गेंदबाजी करते हुए टीम की ओर से चौथी और अपनी वैयक्तिक दूसरी ओर लेकर आते हुए देखिए, उछाला है, देखना है और तो और मिड विकेट की दिशा में सीधा बाउंड्री लाइन के बाहर. ये 6 रन के लिए खराब गेंद. सही समाचार लिया फरहान बलबले जिन्होंने पिछले मैच में काफी अच्छी बल्लेबाजी की है. वही फरहान बलबले मैदान पर बने हुए हैं. अपने टीम की जो जिम्मेदारी है, क्योंकि अब उन्हें सोचना है, अपनी टीम को एक बड़ा टारगेट देना है. ओहो, रिवर्स खेलने का प्रयास. उतने ही चतुर गेंदबाज हैं जिन्होंने पिछले ओवर में कितने रन, 3 विकेट लेकर 2 रन दिए हैं. वो गेंदबाज हैं समीर नाइक. काफी अच्छी गेंदबाजी करते हैं. फिर एक बार समीर
देखिए उछालने की कोशिश, बदन से टकराई, गेंद गई स्लिप की दिशा में जहां पर फील्डर तैनात है, जिन्होंने नासिर मुल्ला एक अच्छे खिलाड़ी हैं। पिछले सीजन में उन्होंने जो बल्लेबाजी की है आज तक हमारे जहन में मौजूद है। इतने अच्छे खिलाड़ी स्लिप में रुकाए गए हैं। और देखिए यहां पर कप्तान भी हैं समीर नाइक, काफी अच्छी गेंदबाजी चल रही है, टीम को पकड़कर जो बनाकर रखा है। ओहो, उछालने की कोशिश, जानते हैं बल्लेबाज को पढ़ रहे हैं, जिस तरीके से बल्लेबाज जो है बल्ला घुमा रहे हैं और गेंदबाजी भी जो है उसी अंदाज से कर रहे हैं, सूझबूझ के साथ यहां पर गेंदबाजी समीर नाइक की। राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करते हुए समीर सामना करेंगे ओमकार। उछाला है, देखना है, फील्डर दौड़ रहे हैं और ये कैच छोड़ लिया। और यहां पर तब तक आसानी के साथ दोनों बल्लेबाजों ने 2 रन कंप्लीट किए हैं। काफी टाइमिंग नहीं हुआ था, गेंदबाज लॉन्ग ऑन फील्डर दौड़ते हुए आए लेकिन कैच छूटा और 2 रन मुकम्मल किए। और इस 2 रन के साथ 26 रन, जबकि चौथी ओवर की 5 गेंदें हो चुकी हैं। फिर एक बार उछाला है, जहां पर फील्डर तैनात है, दौड़ रहे हैं और दौड़ या आसानी के साथ यहां पर कैच को लपका। ओवर की समाप्ति, 4 ओवर की समाप्ति पर टीम का स्कोर बना हुआ है महाराष्ट्र टाइगर्स का 26 रन। काफी अच्छी गेंदबाजी कहनी पड़ेगी। 4 ओवर का खेल समाप्त, यानी कि 24 गेंदों का खेल समाप्त हुआ है, 26 रन बन चुके हैं। अब ये पूरा मैच जो है tenniscricket.in पर हम जो है लाइव देख रहे हैं। ये एक बड़ा प्लेटफॉर्म है जो क्रिएट किया गया है SPL काकापीर क्रिकेट क्लब की ओर से। और खास तौर पर मैं आपको बताना चाहता हूं, इस मैच का मजा लेने के लिए पुलिस पाटिल मैडम समृद्धि पाटिल जो है यहां पर आए हुए हैं। तो आप प्लीज कम हियर ऑन द स्टेज, आप स्टेज पर आकर बैठ लीजिए। इस मैच को हम लाइव देख रहे हैं। अब निसार मुजावर गेंदबाजी करते हुए 4 ओवर का खेल समाप्त हुआ। 4 ओवर की समाप्ति पर 26 रन, 4 विकेट के नुकसान पर। जितनी भी तारीफ की जाए समीर नाइक की, काफी अच्छी गेंदबाजी। ओके, फील्डिंग की सजावट करते हुए लॉन्ग ऑन के फील्डर को पीछे लिया गया है, लॉन्ग ऑफ फील्डर पीछे है और देखिए यहां पर पॉइंट की दिशा में फील्डर को पीछे लिया गया है। अब हम चलते हैं सीधा रमेश चव्हाण सर की तरफ। धन्यवाद अगस्त सर. वळीय सामन्याकडे गोलंदाजीची धुरा आहे ती निसार मुजावरच्या हातामध्ये. या ठिकाणी पाहूया पहिलाच चेंडू, पंचांकडे अपील या ठिकाणी निसार मुजावर कमबॅक पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक आपलं काम चोख बजावतोय आणि फलंदाज बाद होतोय. पहिल्याच चेंडूवर निसार मुजावर फलंदाजाला बॅक टू पॅव्हिलियन, जो घातक वाटत होता फरान, तो मात्र आता या ठिकाणी बॅक टू पॅव्हिलियन आपल्याला पाहायला मिळतोय. या मैदानाचे बाहुबली ज्यांना म्हटलं तर दिलावर पाहूया काय करतोय. दिलावर नाईक पाहिलं गेलं तर या मैदानाचे ज्यांना बाहुबली म्हटलं तर संघाचे बाहुबली, या मैदानाचे बाहुबली दिलावर नाईक पाहूया काय करतात संघासाठी आपल्या निसार मुजावर. मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना दिसतोय. अचूक टप्पा आणि भेदक मारा ज्याला म्हटलं तर तोच निसार मुजावर. आयटम राऊंड विकेटचा मारा, ऑफसाईडच्या जिंत अडकवलेला चेंडू दंडन करत जातोय. पाहूया किती धावांसाठी धावसंख्येत, तर मला वाटते सुरक्षित क्षेत्रामध्ये गेला असावा. तिथे पाहिलं गेलं तर धावसंख्येत 2 आहेत ना तिथे. म्हणजे धावसंख्येत 2 ने भर पडते. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सुंदर चेंडू, मोठा फटका, दिलावरचा मोठा फटका, चेंडू हवेमध्ये आणि बाहुबली ऑन फायर. षटकार विमल गुटका आणि जोराचा फटका. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. SPL चा षटकार. अगं सर चर्चा होते, चर्चा आणि चर्चेतून काही खर्चा होतोय.
महत्वाचा इथे चर्चा केली जाते. समीर नाईक यांच्याकडे अनुभव जास्त आहे. निसार मुजावरला थोडंसं मार्गदर्शन करताना पाहायला मिळतोय. आपण मगाशीच म्हटलं होतं दिलावर हा बाहुबली आहे आणि कोणाला तरी बाहुबली व्हावंच लागणार आहे. धावसंख्या पाहिजे 34 धावसंख्या, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या पाहिलं गेलं तर 34 धावा या धावपलिकावर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुद्धा चेंडू आहे, मोठा फटका मारायचा, नंतर चेंडूचा आणि बॅटचा संपर्क येत नाहीये. काम यष्टीरक्षक चोख बजावतोय. आता मात्र निसार मुजावर अचूक टप्प्यावर गोलंदाजी आपल्या निसार कडून पाहायला मिळते. अचूक टप्पा पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होते निसार मुजावर. सुंदर चेंडू आहे, अपसजित तरकवलेला चेंडू, दंडन करत सरळ सरळ ट्रॅव्हल होते बाउंड्री लाईनच्या दिशेनं. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. पाहूया किती धावा या ठिकाणी. भाग मिल्का भाग दिलावर गडबडीत पाहायला मिळतोय आणि एकंदरीत चेंडू जातोय सरळ सीमा रे. बघूया पंचांचा इशारा काय येतोय. डिसिजन पेंडिंग. थांबा पाहूया डिसिजन पेंडिंग आहे. आणि या ठिकाणी सुरक्षित आहे, 2 धावा आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं होतं. खरोखर चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क सज्ज होतोय. स्ट्रायकर इनला तो आकिब इम्रान बलबली गोलंदाजी मार्क सज्ज होतोय. सुंदर चेंडू आता बॅटला ब्रश करतोय. बॅटची आतली कडा या ठिकाणी गचाळ क्षेत्ररक्षण, टांगा पलटी, घोडे फरार आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. चौकार, SPL चा चौकार. काका पीर चॅम्पियन ट्रॉफी मध्ये काका पीर प्रीमियर लीगचा हा चौकार पाहिला मिळतोय. धावसंख्या होते ती 40 धावा. 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 धावा धावपलिकावर पाहायला मिळतात. शेवटचं षटक, थँक्यू डीजे. आपण पाहिलं की तर शेवटचं षटक या षटकाला हाणामारीचं, तोडातोडीचं, फोडाफोडीचं षटक म्हटलं जातं आणि या षटकामध्ये चुका सुद्धा होत असतात. या षटकामध्ये गोलंदाजाला हिरो बनण्याची संधी असते आणि हिरो बनता बनता कधी 0 सुद्धा होऊ शकतो. तेच हे षटक म्हटलं जातं. या षटकाला गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क सज्ज होतोय. सुंदर चेंडू, सुंदर पटका, चेंडू दंडन कर सरळ 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 सीमा रेषा पार. चौकार. काका पीर प्रीमियर लीगचा SPL चा चौकार आणि चेंडू मात्र तडीपार. धावसंख्या होते ती 44 धावा धावपलिकावर पाहायला मिळतात. खरोखर चांगला फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला होता आणि तदनंतर क्षेत्ररक्षण चांगला प्रयत्न ग्राउंडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाला होता. पण आपण चेंडू पाहायला गेला तर अतिशय सुंदर मैदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाजी इम्रान गोलंदाजी मार्क सज्ज होते. 2 चेंडूवर 2 चौकार हे अकिब यानं लगावलेले आहेत. सुंदर चेंडू, सुंदर फटका, चेंडू हॉल मध्ये. पाहूया इथे काय होतंय. चेंडू सरळ 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 जातोय सीमा रेखा पार. षटकार. सासू मेली खोकून, जावयाला 90 टाकून आणि षटकार मारलाय वाकून. चेंडू जातोय सरळ सीमा रेखा पार. षटकार. ओहो, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर या गोलंदाजा समाचार खेचलेला दिसतोय. सुंदर चेंडू हवेमध्ये. पाहूया इथे छेल होतोय का. आहा, इथे मात्र टांगा पलटी होतोय. इथे मात्र झेल होणं गरजेचं आहे. इथे परान मात्र आकिब मात्र वाऱ्याच्या वेगानं धावसंख्या बनवायला निघालाय. जखमी शेर आता मात्र धावायला निघालाय. जिथे जाईल तिथे शिकार करतोय. 2 चौकार 1 षटकार. सुंदर चेंडू, सुंदर फटका, चेंडू हवेमध्ये. हे होईना बात. चेंडू षटकार. धावसंख्या होते 6 भर पडते.
क्या बात आहे, खरोखर अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते. कुछ भी कर सकता है, खा भी सकता है, कुछ भी कर सकता है. भूका शेर आहे. पण पाहिलं गेलं तर गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. सुंदर चेंडू, सुंदर फटका, पुन्हा एकदा फुल टॉस. इथे मात्र झेल सुटतोय. इथे मात्र हातामध्ये झेल येत नाहीये. धावसंख्येत 2 ने बरबडते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. समीर नाईक पाहूया काय करतोय. आणि या ठिकाणी तिसरी धाव, चोरटी धाव या ठिकाणी पाहायला मिळते. चौथ्या धावेचा जोरदार प्रयत्न दिल्यावर एक धावतात मात्र सोडून देतोय. फलंदाज बाद होतोय. दिलावर बाद होते. 3 आले ना, 3 धावेने धावसंख्येत भर पडते. 61 झाले, 61 धावा हे आपल्याला धावपलेखावर पाहायला मिळतात. विजयासाठी 62 धावांचं लक्ष. दोन्ही कर्णधारांना माझी विनंती असणार आहे, आपण टॉस साठी यायचंय. 11 आणि प्रोग्रेस ग्रुप्स आपल्या दोन्ही कर्णधारांना माझी विनंती असणार आहे की आपण टॉस साठी यायचंय. आजच्या या दिवसातील शेवटचा सामना या ठिकाणी आपल्या भेटीला येणार आहेत. या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आमच्या या गावच्या पोलीस पाटील समृद्धीताई पाटील मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी मंडळाच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. त्यानंतर इथे समालोचन कक्षामध्ये एक बदल पाहायला मिळणार आहे. आपण मालवणी कॉमेंटेटर आमचे गुरुवर्य राजेशजी माळवदे सर यांचा आवाज या इनिंग नंतर आपल्याला ऐकायला मिळणार आहे. काही वेळासाठी मी रमेश चव्हाण थोड्या वेळासाठी रजा घेतो आणि थोडा वेळ म्हणजेच माळवदे सर आणि आगास सर या दोघांचा मिलाप हिंदी पण हिंदी मराठी असा एक आपल्याला एखाद्या ओव्हरचा तरी जुगलबंदी आपल्याकडे डबल वारी असते ना, तिथे जुगलबंदी असते, इथे हिंदी मराठी. चेंडू इथे आपल्याला हिंदी मराठीची जुगलबंदी आता ऐकायला मिळणार आहे. एका बाजूला असणार आगास सर, दुसऱ्या बाजूला राजेशजी माळवदे सर. ओके, धन्यवाद. धन्यवाद चौहान, रमेश चौहान सर जी. ये मैच जो चल रहा है महाराष्ट्र टाइगर्स और नाइक ब्रदर्स के बीच, फर्स्ट इनिंग समाप्त हो चुकी है. पहले बल्लेबाजी करते हुए महाराष्ट्र टाइगर्स ने 61 रन बनाए हैं. 62 रन की जरूरत है. काफी अच्छी शुरुआत जो मिली थी गेंदबाजी अगर एक तरफ देखी जाए, समीर नाइक जिन्होंने काफी अच्छी गेंदबाजी की, उसके बाद जो आखिरी ओवर में काफी महंगे साबित हुए और आखिरी ओवर में जिस तरीके से आखिरी बल्लेबाजों ने जिस अंदाज से बल्लेबाजी की है, काबिले तारीफ. एक ओवर में आखिरी के जो ओवर में 25 रन बनाए हैं, यानी कि इमरान बल्बले काफी महंगे साबित हुए. अब 36 गेंदों में 62 रन की जरूरत है इस मैदान पर. ये कहेंगे अगर देखा जाए तो एक छोटा सा टारगेट भी कह सकते हैं, लेकिन काफी अच्छे गेंदबाज भी हैं महाराष्ट्र टाइगर्स की तरफ. लेकिन हम चलते हैं उनका शुक्रिया अदा करने के लिए. जो आपने दिन भर मधुर आवाज सुनी है, रमेश चौहान सर जिन्होंने कमेंट्री हमारी आवाज जो उन्होंने आवाज सुनाई है, कमेंट्री कर रहे हैं, और साथ ही साथ राजेश मारोंदे सर जी जो है आपको मराठी में आवाज सुना रहे हैं. तो हम काकापीर क्रिकेट क्लब की ओर से उनका शुक्रिया अदा करते हैं. और जैसे कि आप इस मैच को tenniscricket.in पर लाइव देख रहे हैं, ये पूरा काम जो है अभी कैमरा पर जो बैठे हुए हैं, एक तरफ फयाज हैं राइट साइड में जो कैमरा लगाकर बैठे हैं, फयाज हैं, अकदस हैं जो बाउंड्री लॉन्ग ऑन की दिशा में उनको तैनात किया गया है, और एक तरफ यहाँ पर मिड विकेट की दिशा में ओमकार और कुस्तुब और सूरज, ये 3 जो है कैमरामैन अपनी भूमिका निभाते हुए नजर आ रहे हैं. और ऑपरेटर की बात की जाए tenniscricket.in पर सागर, और एक तरफ है स्कोरर सोनम चौहान. मैच शुरू होने जा रहा है. अब 36 गेंदों में 62 रन, यानी कि फर्स्ट इनिंग समाप्त हो चुकी है. 6 ओवर में
61 रन बनाए हैं, 62 रन की जरूरत है। स्ट्राइक पर है इमरान बलबले, एक काफी अच्छे बल्लेबाज हैं इमरान बलबले, और नॉन स्ट्राइक पर जो बल्लेबाज आए हुए हैं स्वरूप, और गेंदबाज हैं अरबाज खान, काफी अच्छे मशहूर गेंदबाज हैं अरबाज खान, राइट आर्म और विकेट। ओहो, बहुत तेज तर्राट गेंद जाती हुई सीधा विकेट कीपर के पास, विकेट कीपर मौजूद है, शादाब को तैनात किया गया है। लॉन्ग ऑन की दिशा में एक फील्डर तैनात है और मिड विकेट की दिशा में आरिफ को रुकाया गया है। पहली और चल रही है, पहली गेंद बहुत ही अच्छी गेंद, शॉर्ट पिच गेंद, समझ न सके फिर एक बार अरबाज। ये देखिए बहुत उछली हुई गेंद, उछल कर मारना चाहते थे इमरान, लेकिन बैट का कोई संपर्क नहीं, गेंद गई विकेट कीपर के पास, रन की कोई गुंजाइश नहीं। 2 गेंद का खेल समाप्त हो चुका है, 2 गेंद पर अभी कुछ खाता ओपन नहीं हुआ है नाइक ब्रदर्स का। 34 गेंदों में 62 रनों की जरूरत है। अरबाज खान सामना करेंगे इमरान। ये देखिए बहुत ही समझदारी के साथ खेला, आगे बढ़कर खेला, एक्स्ट्रा कवर पॉइंट की दिशा में थोड़ा प्रयास था अतीक का, लेकिन गेंद सीधा सीमा की ओर बढ़ती हुई 4 रन के लिए, और इस 4 रन के साथ टीम का स्कोर बना हुआ है 4 रन। 3 गेंदों का खेल समाप्त हुआ। पहली गेंद शॉर्ट पिच गेंद, समझ न सके, दूसरी गेंद इतनी शॉर्ट पिच गेंद, उछल कर मारना चाहते थे फिर नाकाम हुए, लेकिन तीसरी गेंद पर सही करारा जवाब दिया इमरान नाइक ने एक्स्ट्रा कवर पॉइंट की दिशा में, जहां पर कोई फील्डर मौजूद नहीं था, लेकिन अतीक कालसेकर ने बहुत प्रयास किया लेकिन गेंद को पकड़ नहीं पाए, गेंद चली जाती हुई 4 रन के लिए। फिर एक बार अरबाज खान तैयार है गेंदबाजी करने के लिए, इमरान बल्लेबाज। ओहो, उछली हुई थोड़ा गेंद गिरने के बाद ऑफ साइड से काफी बाहर जाती हुई गेंद, थर्ड अंपायर का इशारा यहां पर आता हुआ इस गेंद पर अब देखना है। यहां पर ऑपरेटर हैं सागर, पूरी तरह से बारीक नजर बनाकर देख रहे हैं कि ये गेंद वाइट है या नहीं है। सागर, यहां पर ऑपरेटर सागर की ओर से वाइट का इशारा आता हुआ, नो 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 वाइट नहीं, गेंद वाइट नहीं है। कौन किया गया है? मैंने आप ओके बोले ना, मैं अंपायर को, ठीक है चल कोई बात नहीं। बहुत ही अच्छी गेंद कहनी पड़ेगी अरबाज की, थोड़ा ऑफ साइड की ओर से जाती हुई अंदर, हल्की सी अंदर आती हुई, बारीक नजर बनाकर यहां पर सागर ने इशारा देते हुए, ऑपरेटर हैं उन्होंने मना किया, ये गेंद हो चुकी है। 4 गेंदों का खेल समाप्त हुआ है, 4 रन बने हुए हैं, पहली और जारी है। फिर एक बार गेंदबाजी करते हुए, ओहो, उछालने की कोशिश, और पिच गेंद थी, आगे बढ़कर खेलना चाहते थे, बैट का कोई संपर्क नहीं, गेंद गई और विकेट कीपर के दस्तानों में, रन की कोई गुंजाइश नहीं। 5 गेंदों का खेल समाप्त हुआ है, बिना कोई विकेट खोते हुए नाइक ब्रदर्स का स्कोर बना हुआ है 4 रन। फिर एक बार गेंदबाजी करते हुए अरबाज, ओहो हो, बैट का बाहरी किनारा, गेंद स्लिप की दिशा में, जहां पर फील्डर तैनात है फयाज, जिन्होंने फील्ड किया। 1 रन और की समाप्ति, 1 और की समाप्ति पर 5 रन बिना कोई विकेट खोते हुए नाइक ब्रदर्स। तब तक लेते हैं छोटा सा ब्रेक, डीजे। या सौंदर्याच्या आकाशवाणी केंद्रावरना मी राजेश मावदे तुमचं सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। इकरा आणि प्रोग्रेस दोन्ही संघाच्या कर्णधारांका विनंती आहे, दोघांनी पण नाणेफेकीसाठी समालोचन कक्ष किंवा टॉस का बॉस कडे यायचा। चला, संध्याकाळच्या सत्रात पुन्हा एकदा स्वागतम सुस्वागतम स्वागतम। मित्र, एक काट्याची टक्कर बघू मिळतं नाईक ब्रदर्स वर्सेस महाराष्ट्र टेरर या 2 संघांमध्ये। दुसरं गोलंदाज हे पाचारण केलं जातं, गोलंदाज मजीद,
बघितलं गेलो तर एक चांगलं वाईट चेंडू, बघता भजी मागता वडे, खरोखरच एक अवांतर धाव संघाच्या खात्यात जमा होत असताना 6 अशी धावसंख्या आपल्याला बघूक मिळतात. आणि अरबाजचा विचार केलास तर अरबाजने नपितुली गोलंदाजी नक्कीच केला ना, आणि हे बघितला तर अरबाज 5 धावा खर्ची घालता. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, जोरदार बॉल, चेंडू ट्रॅव्हल करता, बघूया काय इशारो. 4 धावांचो पंचांचो एक चौकार, खणखणीत चौकार, SPL चौकार बघूक मिळता. DJ इकरा 11 संघ कर्णधार आणि परफेक्ट प्रोग्रेस या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉसकडे यायचं आहे. आणि आदरणीय समृद्धी पाटील या गावच्या पोलीस पाटील विनंती असेल आपल्या शुभ हस्ते ही नाणेफेक उडवली जाते. पुढचा चेंडू सुंदर असं फटको, एक ड्राईव्ह बघूक मिळतात. तोपर्यंत एक धाव पळून पूर्ण करत असताना धावसंख्या पोहोचता ती 11 या धावसंख्येवर. चला इकरा 11 आणि प्रोग्रेस या दोन आपण नाणेफेक उडवतोय. दोन्ही संघ कर्णधार माझ्यासमोर जुडले गेलेत आणि या ठिकाणी समृद्धी पाटील या गावच्या पोलीस पाटील या ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकचा कॉइन द्यायचा आहे. तर नाणेफेक उडवली जाते. बहुत ही अच्छी गेंद यहाँ पर बैट का बाहरी किनारा लगा स्वरूप के और गेंद गई स्लिप की दिशा में 1 रन के लिए और इस 1 रन के साथ स्कोर बना हुआ है. नाणेफेक उडवली जाते. या ठिकाणी समृद्धी पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते उडवा. नाणेफेक उडवली जाते. बघूया छाप म्हणजे या ठिकाणी टॉस जिंकतोय इकरा 11. नाणेफेक जिंकलीस, काय तुझा निर्णय असेल? प्रथम आम्ही गोलंदाजी करू. बरं, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारताना या ठिकाणी किती धावापर्यंत रोखण्याचा तुझा निर्णय? आम्ही कमीत कमी रन देण्याचा प्रयत्न करू. एक 60 रन मध्ये थांबवायचा प्रयत्न करू समोरच्या टीमला. तुला असा धोका कोणता वाटतो या संघातल्या खेळाडूचा की तो आपल्याला भारी पडेल असं एखाद्या खेळाडूचं नाव सांग. हा स्वतः कर्णधार सपवान टोले, त्याची विकेट महत्वाची असेल आमच्यासाठी. सपवान टोले तर नक्कीच माझा आवडता प्लेअर आहे आणि गोल्डन बॉय म्हणून मी त्याच्याकडे बघतो. नक्कीच 60 पर्यंत. नाणेफेक तर तू हरली आहेस, यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. प्रथम फलंदाजी तुला करायची आहे. काय डिसिजन किंवा कितपर्यंत धावा बनवण्याचा उद्दिष्ट असेल? सर खरं म्हणू तर मला बॅटिंगच पाहिजे होती, कारण मागची मॅच आम्ही फिल्डिंग करून बघितली होती. पण या मॅचमध्ये आम्ही कमीत कमी 70+ धावा करण्याचं हे ठेवू. 70+. नक्कीच सामना चालू असल्यामुळे तुम्हाला जास्त. या ठिकाणी आमच्या पोलीस पाटील समृद्धी मॅडम आहेत. काय सांगाल 1-2 मिनिटात शुभेच्छा या स्पर्धेसाठी? दोन्ही टीम खूप चांगले आहेत. दोन्ही टीमला मी शुभेच्छा देते. धन्यवाद. तुम्ही आलात की हे स्टेज आमचं भरून आल्यासारखं वाटतं. असेच 5 दिवस तुमची उपस्थिती. बहुत ही अच्छी गेंद, लास्ट आखिरी गेंद इस ओवर की, यानी कि 2 ओवर का खेल समाप्त हुआ है. 17 रन बने हुए हैं. धन्यवाद राजेश सर. थोडासा टॉस का बॉसकडे मला जावं लागलं होतं, कारण ह्या सगळ्या फॉर्मॅलिटी असतात आणि मान्यवर येतात, त्यांचं सन्मान करणं तर आपलं कर्तव्य असतं. त्यांच्या हस्ते शुभ हाताने टॉस उडवणं हे कर्तव्य. 2 षटकांचा खेळ माघारी पडतो आणि 17 धावा या धावफलकावर पाहायला मिळतात. 17 धावा, 17 पे खतरा असं म्हटलं जातं. AB डिव्हिलियर्सचा जर्सी क्रमांक 17 जो अशुभ अंक मानला जातो, परंतु या ठिकाणी मित्रांनो
ज्या एबी डिव्हिलियर्सला भारतामधलेही फॅन होते, ज्या दिवशी एबी डिव्हिलियर्सची मॅच असेल त्या दिवशी रजा टाकून त्याचे सामने बघण्यासाठी लोक तयार राहत होते. आणि आज तोच अशुभ अंक ज्याने शुभ करून दाखवला तो सर एबी डिव्हिलियर्स. तिसरं षटक प्रगतीपथावर. पेन कुठे गेला? आगा सर पेन घेतलं. तिसरं षटक प्रगतीपथावर अरबाज आपलं दुसरं संघाच्या वतीने तिसरं षटक मारा करण्यासाठी होतोय सज्ज. या ठिकाणी सुंदर फटका टोलवला. नो मॅन्स लँड. एकाठी झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी पाहिलं गेलं तर झेल थोडासा आवाक्याच्या बाहेर होता. परिणाम या ठिकाणी विचार केला तर एक धाव पळून पूर्ण करताना 18 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. 18 धावा थोडीशी लोएस्ट टोटलच्या दिशेने वाटचाल, पण कदाचित असं असेल की थोडंसं आपल्या धावसंख्येला आकार द्यायचा, थोडीशी सलामी चांगली द्यायची. 3 षटकापर्यंत धावसंख्येला आकार देऊन त्या ठिकाणी विचार केला गेला तर एक नंतरच्या 3 षटकात मोठी फटकेबाजी करून आपण धावसंख्येचा एक डोंगर उभा असा काहीतरी मनसुबा आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा अरबाज. पहिलं षटक तर अरबाजने सुंदर टाकलं होतं, 5 धावा दिल्या होत्या. तोच अरबाज नावाचा फलंदाज. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पाहायला गेलं या ठिकाणी नो मॅन्स लँड मध्ये ढकलतो. एक धाव, दुसरी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नच राहतो. ही धाव घेण्याची काही आवश्यकता नव्हती परंतु एक फलंदाज मात्र माघारी परततोय. स्वरूप नावाचा एक विस्फोटक फलंदाज डगआउटच्या दिशेने. डीजे या सगळ्यांच्या वतीने सगळ्यांचं खूप खूप स्वागत. पुन्हा एकदा अरबाज आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या ठिकाणी चेंडू टोलवलाय. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक 1-2 म्हणता चेंडू थोडासा हातातून सुटतोय, डिलाई होतोय आणि त्याचा परिणाम या ठिकाणी 2 धावांमध्ये परावर्तित केलं जात आहे. 21 अशी धावसंख्या. श्री गणेशाचा वंदनीय आकडा म्हणजे 21, ज्याला 21 दुर्वा वाहल्या जातात, 21 मोदक दिल्या जातात, तेच 21 अशी धावसंख्या धावफलकावर. पुन्हा एकदा अरबाज. या ठिकाणी वल्लवरे नकवा वल्लव अशी काहीशी स्थिती. चेंडू फळीचा संपर्क न होता यष्टीरक्षक आपलं काम चोख बजावतोय. चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव उघडला जातोय. अरबाज एक गुरुवान खेळाडू, ह्या सौंदर्य गावाचा तारा सितारा म्हणून नक्कीच अरबाजकडे बघितलं जातं. पुन्हा एकदा अरबाज. या ठिकाणी हलकेसे पॉइंटच्या दिशेने तर चेंडू टोलवला. 1 धावात रूपांतर नक्की होईल. दुसऱ्या सळीसाठी पड खोलले गेलेत परंतु एका धावावर समाधान मारताना 22 अशी धावसंख्या या ठिकाणी धावफलकावर. एक नेल्सन फिगर ज्याला म्हटली जाते आणि ज्यांना आकड्यांचा खेळ करतो त्यांना मात्र दुरीचा डबल गेम असं म्हटलं होतं. ती 22 अशी धावसंख्या. एक चेंडू असेल बाकी.
हे भैरवी घालणारा किंवा इतिश्री करणारा चेंडू ह्या तिसऱ्या षटकाचा सांगता करणारा गोलंदाज अरबाज. आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर इम्रान बलबले आणि समीर नाईक ही सलाम जोडी या मैदानात दिसते. पुढचा चेंडू अरबाजचा, या ठिकाणी सुंदर फटका, कलाईदार फटका, दोन क्षेत्ररक्षकांना भेदत चेंडू जातोय सीमा रेखा पार. 4 धावांसाठी. एका बाजूला सलमान खान, दुसऱ्या बाजूला शाहरुख खान, मधूनच प्रीती जिंटा जावी असा सुंदर असा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. खणखणीत चौकार. डीजे नाईक, मी नेहमी म्हणतो मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस, संपूर्ण तरुणांना एक वज्रमुठीमध्ये बांधून ठेवलंय, त्यांना मार्गदर्शन करतोय आणि आपल्या गावातील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ मिळावं म्हणून SPLचं आयोजन सर्वे सर्वा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यात समीर नाईक यांचं सुंदर असं गीत आपण ऐकतोय. नक्कीच या ठिकाणी मला आठवतंय की वारंवार समीर नाईक बाहेर जातात, येतात, आपल्या तरुणांना मार्गदर्शन करतात. ज्या वेळेला वीर सावरकरांना लंडनमध्ये बंदिस्त केलं गेलं होतं, त्या तुरुंगातून ते सुटले आणि ज्या समुद्र किनाऱ्यावर आले तेव्हा त्यांच्या तोंडामध्ये उद्गार आले होते, ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. ही भारत देशाची ओढ, ही भारत देशाची आस ज्याला होती ते आदरणीय स्वातंत्र्यवीर का सावरकरांचं हे गीत आपण आज आनंदाने जगतोय. भारत स्वातंत्र्य झाला, परंतु आज भगतसिंग, राजगुरू, सुखदेव असे अनेक नावं, नक्कीच गांधी असतील, नेहरू असतील, या सगळ्यांची नावं सावरकरांसहित सुभाषचंद्र बोस असतील, या सगळ्यांची नावं आवर्जून घ्यावी लागतील. म्हणून आज आपण सुखाने आनंदाने या ठिकाणी जगतोय. 4थं षटक पाहूया कोण घेऊन येतोय. धावसंख्या धावफलकावर 3 षटकानंतर 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. बाद झालेला फलंदाज नाममात्र एक धावचित स्वरूपात बाद झाला होता. आता मात्र समीकरण बदलतंय. 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल. विजयासाठी 36 धावा म्हणजे नक्कीच 12ची सरासरी राखण्याचं असणार आहे आव्हान. आणि मी तर म्हणेन समीर सारखा किंवा इम्रान बलबले सारखा खेळाडू ज्या वेळेला खेळपट्टीवर असेल त्यावेळेला नक्कीच धावसंख्या ही पार होऊ शकते याची पूर्ण खात्री. कारण यांचे खेळ मी पाहिलेत. नवीन गोलंदाज बॉलर कोण रे? माजिद नावाचा हा गोलंदाज आपलं दुसरं संघाच्या वतीने 4थं षटक मारा करण्यासाठी होतोय सज्ज. काय रणनीती, कारण हे दोन्ही गोलंदाज आपली 2-2 षटकांचा कोटा हा स्पेल पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळेल. माजिद एक चांगला गोलंदाज आहे. अचूक टप्प्यावरची पहिल्या षटकामध्ये त्याने जरूर 12 धावा खर्ची घातल्या होत्या. तोच माजिदच्या हाती या ठिकाणी चेंडू सोपवला जातोय. एक्स्ट्रा खेळाडू तर मैदानात दिसतायत. सामन्याला सुरुवात करा. यानंतर अजून एक सामना बाकी आहे. या ठिकाणी सुंदर बॅटची कड घेत आहे. 2 क्षेत्ररक्षकांना भेदत 3 जण चेंडूच्या मागे. तिघांनी केल्यानी शेती आणि तिघांनी पण केल्यानी त्याची माती. हे बघितला गेला तर बाद जातोय फलंदाज समीर नाईक. 3री धाव घेण्याच्या प्रयत्नात समीर नाईक बॅक टू डगआउट, बॅक टू पॅव्हलियन. डीजे
फलंदाज माघारी परतलेत दुर्दैवीरित्या, ज्याला क्रिकेटमध्ये आत्महत्या अशी संबोधली जाते, त्या धावचित स्वरूपात तिसरी धाव घेण्याचा एक केविलवाना प्रयत्न या ठिकाणी आणि थोडंसं नाटकीय स्वरूप. धावा तर होत आहेत 28 धावा, 2 धावा संघाच्या खात्यात जमा होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा मोह आवरला जात नाही आणि परिणामतः या ठिकाणी समीरनं एक बाद होतोय. नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानात हाशम नावाचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र समीरची जागा हाशम तुला भरावी लागणार आहे. आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जायचं आहे आणि नक्कीच इम्रान बलबले अजून बॅट तशी पाहिजे तशी तळपताना दिसत नाही. 16 चेंडू खेळलाय, 20 धावा त्याने बनवल्यात. मात्र कौतुक करावं लागेल मजीदचं, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी आतापर्यंत. आता मात्र समीकरण बदलतंय बघा. 17 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांचं असेल लक्ष. 17 चेंडू 34 धावा, 34 धावा 17 चेंडू. मजीद या ठिकाणी स्लोअर ऑन शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पॉइंटच्या दिशेने तर टोलवला. एक धावनीची दुसरी धाव घेण्याचा केविलवाना प्रयत्न निश्चित पाहायला गेलं तर दुसरी धाव यशस्वीरित्या पळून पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. आसिया मैंने बनाया था लेकिन तूने जला डाला, आसिया मैंने बनाया था लेकिन तूने जला डाला, तू फिर जला डाल मैं फिर खड़ा करूंगा, अशी काहीशी स्थिती. धावफलक जर पाहिला तर 3.2 षटकांचा खेळ माघारी परततोय. 30 धावा या धावफलकावर. अजूनही 16 चेंडूत 32 धावांची नितांत आवश्यकता. पुढचा चेंडू मजीद, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू परार, चेंडू जातोय सीमारेखा पार, टांगे पलटी, घोडे परार, पावळ्याचं पाणी पास्टाक, डायरेक्ट चंद्रार, डायरेक्ट डोंगरार, हंटुलाची कंटुला, हावको नावको रावको, घुम म्हातारी षटकार पाहायला मिळतोय डीजे. ज्या फटक्याची नितांत आवश्यकता होती तोच फटका, खणखणीत फटका हासमच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र थोडंसं समीकरण चेंज होतंय. धावांचा विचार केला तर धावा पाहिजे, चेंडू बाकी असतील 15 आणि धावा पाहिजेत 26. 15 चेंडू 26 धावा असं असेल समीकरण. पुन्हा एकदा मजीद आपल्या गोलंदाजी या ठिकाणी पाहिलं गेलं. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 26 ज्याला म्हटलं जातं, ज्याला गोवा टू गोंदिया, पंजाब टू हरियाणा, वाशी टू काशी असा चेंडू संबोधला जातो. पंच मात्र या ठिकाणी दंडित करतात. 1 धाव ही संघाच्या खात्यात जमा होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा माजीद या ठिकाणी सुंदर वितरांत कार्पेटचा फटका. 1 धाव. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे थोडीशी ढिलाई, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, अचूक फेक आणि यावर एकच धावावर समाधान मानावं लागताना धाव संख्या तर पोहोचते. धाव संख्येवर धाव फलक जर पाहिला तर धाव होत आहेत 38 धावा, म्हणजे 14 चेंडू 24 धावा. सामना 50-50 दोलायमान स्थितीत आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी ब्लॉक होल्डच्या चेंडूला हलकेसे टोलवलाय. चांगला फटका. 1 धाव. दुसरी धाव घेण्यासाठी पैर खोलले गेलेत. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाले. मालवणी म्हणीची मात्र आहे नक्की आठवण होता. नाटाटुटीचे वडे आणि बायल बसली कायलीकडे, ही अशी समीकरणं आणि ह्या मालवणी म्हणी 5 दिवस मित्रांनो आहे तुमच्या बरोबर. आणि आमचा मालवणीचा बेताज बादशाह 21 तारीखला बादल चौलरी तुमच्या सौंदर्यामध्ये मालवणी समालोचन करण्यासाठी येतोय. या ठिकाणी पाहिलं गेलं चेंडू निर्धाव गणला जातोय निश्चितच. अजून एक 20 आणि 21 तारीखला सिद्दीक मेमन एक बुलंद आवाज, चिपळूणचा बुलंद आवाज या स्पर्धेसाठी दाखल होतोय. उद्या आणि परवाच्या दिवसासाठी सिंधुदुर्गचा एक बुलंद आवाज जो मराठी, मालवणी आणि हिंदी समालोचन करतो असा विवेक परब यांचं आगमन या ठिकाणी होतोय. धाव संख्या 39 धावा. 4 षटकांचा खेळ माघारी परततोय. 12 चेंडूचा खेळ बाकी आणि विजयासाठी 23 धावांचं लक्ष्य. 11.50 धावा प्रति षटकामागे सरासरीची आवश्यकता.
मित्रांनो, समालोचनी कला या अल्लाने, या परमेश्वराने आम्हाला दिली, तीच सादरीकरण तुमच्या समोर आपण करतोय. अनेक मालवणी म्हणी आहे. आता बघा, 12 चेंडूत 23 धावा पाहिजेत म्हणजे मालवणी म्हण एक मात्र आठवता, काय करूच आता आताच करून द्या, नाहीतर पावडर लावेपर्यंत बाजार हुलगलेलो असतो. त्यामुळे आता तुम्हाला तुमचा नक्कीच खेळ दाखवावा लागेल. दोन्ही संघ तुल्यबळ. या सामन्यात जी हार कोणाला मान्य नाही. जीत जीत आणि जीतसाठी ही झुंज, हे चेंडू फळीचं द्वंद्व आपण आता ऐकणार आहोत. गोलंदाज आरिफ. आरिफ, अशी गोलंदाजी कर, तुझी तारीफ झाली पाहिजे आणि अशीच गोलंदाजीची अपेक्षा नक्कीच असेल. 12 चेंडू 23 धावा. समीकरण सर्व खेळाडू, क्षेत्ररक्षक अलर्ट, गोलंदाज अलर्ट, फलंदाज अलर्ट, फलंदाजांवर प्रेशर वाली मॅच. 12 चेंडू 23 धावा. मी तर म्हणेल हे षटक असेल निर्णायक, या सामन्याचा नूर ठरवणारा, या सामन्याचा पुढचा चेंडू आरिफ. हा चेंडू सोयर मारा. पुन्हा एकदा वाईडचा पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. पंच आपले कल्ले खोलतात, तेव्हा समजून जायचं हा वाईडचा इशारा नक्कीच असणार आहे. एक धाव संघाच्या खात्यात. 12 चेंडू 22 धावा असेल समीकरण. या ठिकाणी सुंदर असा होतो. पुन्हा एकदा मैदानाकडे आम्ही घेऊन जातोय. धावसंख्येचा विचार केला, एक सुंदर असा झेल या ठिकाणी ओंकारने पकडला. डीप मिड विकेटच्या दिशेने हा झेल पकडलाय आणि माघारी परतवतोय. फलंदाज बाद होतोय. इम्रान, एक चांगली 24 धावांची खेळी संपुष्टात येते इम्रान बलबलेची. नवीन फलंदाज मैदानात निसार. धावसंख्येचा विचार केला 45 धावा या धाव फलकावर. 5वं षटक, शेवटचा चेंडू असेल तो बाकी. आता मात्र नक्कीच तुम्हाला एक आपले पैर खोलावे लागतील. मोठे 1-2 फटके तुम्हाला नितांत आवश्यकता, तरच सामन्यामध्ये परती करू शकता. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी आरिफने केलेली आहे. शेवटचा चेंडू आरिफचा. या ठिकाणी सुंदर असा फटका, कलाईदार फटका. पाहूया, पंच इशारा आमच्यापर्यंत येईल.
2 धावा डिक्लर झोन मध्ये, म्हणजे 2 धावा संघाच्या खात्यात जमा होत असताना धावसंख्या 47 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. म्हणजे आता चेंडूचा विचार केला तर 6 चेंडू असतील बाकी आणि विजयासाठी 15 धावांची, बरोबर ना, 15 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 15 धावा, एक प्रेशर वाली मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 15 धावा. मित्रांनो, सामना रोमांचक. आपले जे मान्यवर आहेत त्यांच्या माहितीसाठी सांगतो, पहिला सामना मित्रांनो टाय झाला होता. 88 धावांचा डोंगर उभा राहिला होता. 89 धावांची आवश्यकता असताना पहिला सामना या मैदानावर टाय झाला. पहिल्या सामन्यात 2 अर्धशतकं लावली गेली. महत्वपूर्ण खेळी आज मॅक म्हणजे आशिष मालवणकर आणि दुसरा अफरा, कोणी मारलं होतं दुसऱ्या शतक? फरानने 1 शतक मारलं आणि आशिषने अर्धशतक मारलं आणि आशिषने 2 अर्धशतक या मैदानावर केले. आता सामना रोमांचक स्थितीमध्ये, करो या मरोची स्थिती आहे. काय होणार मैदानात काय, कारण 7 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता. फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी तुटण्याची भीती नसते, कारण त्याला माहित असतं आपल्या पंखांच्या बळावरची ताकद. लहरों से डर के नैया पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कभी हार नहीं होती. महत्वपूर्ण हे षटक टाकण्यासाठी कोणता गोलंदाज या ठिकाणी बघूया. आकिब नावाच्या गोलंदाजाच्या हाती चेंडू सोपवला जातोय. आकिबच्या डोक्यावर हत्ती ठेवला गेलाय. हत्ती घेऊन जाण्यासारखा एक मदार, परंतु आकिब चांगला गोलंदाज आहे. या ठिकाणी चेंडू बॅट चिकट घेतोय, चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषे दिशेने. 1 2 3 4 चेंडू सीमारेखा पार, चौकार डीजे. गेलाय दगदग वाढवणारी. बघूया आमचे तिसरे पंच काय निर्णय देतात, बघूया. तरी येईल आपल्या समोर निर्णय. फेअर डिलिव्हरी हा निर्णय पंचांचा योग्य आहे असं सांगितलं जात आहे. आणि 4 बाईच्या स्वरूपामध्ये धावा संघाच्या खात्यात, म्हणजे धावा कशाही येऊन देत, बाई येऊन देत, बॅटने येऊन देत, आडवं राहून येऊन देत, चेंडू हातातनं सुटून येऊन देत, धावाची गरज आहे. आता मात्र समीकरण बदलत आहे. 5 चेंडू विजयासाठी 11 धावांचं लक्ष. बायको गेली माहेराक आणि शेजारीन बसली अहेराक, अशी काहीशी स्थिती या सामन्या दौरान. निश्चित रोमांचक एक काटेकी टक्कर. हा सामना अगदी दोलायमान स्थितीमध्ये. थोडस आकिबचा चेंडू, एक उद्योन्मुख असा गोलंदाज आहे आकिब, नक्की त्याच्यामध्ये क्षमता आहे. बघूया पुढचा चेंडू कसा टाकेल. पुढचा चेंडू आकिब. या ठिकाणी जोर का झटका, धीरे से लगे, उडी उडी उडी, स्टँड में जाके जुडी. सुंदर चेंडू षटकारासाठी पाहायला मिळतोय डीजे. षटकाराची आवश्यकता होती. या षटकाराने मात्र थोडंसं समीकरण, चेंडू आणि धावामधलं अंतर कमी केले. आता समीकरण बघा. 4 चेंडू विजयासाठी 5 धावांचं लक्ष, म्हणजे मालवणी मन नक्कीच सांगूची लागतली. बाबा गेलो पंढरपुराक, इलो तरी वडे आणि नाही इलो तरी वडे. 4 चेंडू 5 धावा असं असेल समीकरण ते विजयासाठी. थोडासा आकिब महागडा ठरताना दिसतोय.
आपण हा आनंद घेतोय. SPL अर्थात सौंदर्य प्रीमियर लीग काकापीर क्रिकेट क्लब आयोजित ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा सकाळी या स्पर्धेला सुरुवात झाली. काल उद्घाटन झालं होतं. आता बघा 4 चेंडू विजयासाठी 5 धावा. थोडंसं अवघड वाटणार एक षटकार चौकाराने आव्हान संपवलंय. या ठिकाणी जोर का झटका, चेंडू उडालाय, चेंडूच्या खाली एक क्षेत्ररक्षक झेल टिपला जातोय, माघारी परतावा लागेल आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. हाशम एक चांगली खेळी करून हाशम डगआउट मध्ये परततोय. निश्चितच कौतुक करावं लागेल. हाशमने एका षटकाराने सामन्यात परती आणली. पण एक मात्र नक्की आहे, एक चेंडू जर तुझा असेल तर दुसरा चेंडू नक्कीच माझा असेल. हाशमला माघारी परतावं लागतं. नवीन फलंदाज मैदानात येईल तोपर्यंत सुंदर असं सुगम संगीत DJ भाई. नक्कीच हे आयोजन बहारदार आहे. ह्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात, आज जवळपास 138 देशात tenniscricket.in एक मोठं क्रीडा विश्वातील हे लाईव्हचं चॅनल आणि ज्याला लाखो लाईक्स मिळतात प्रत्येक स्पर्धेला, असं या ठिकाणी गिरीजी कोचरेकर आणि सोनम चव्हाण यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण. तुम्ही प्रक्षेपण बघा, प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला रिप्लाय दाखवला जातोय आणि स्वच्छ पणे हे समालोचन, हे लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहू शकताय. आता मात्र 3 चेंडू विजयासाठी 5 धावांचं लक्ष्य हे असेल समीकरण. पुन्हा एकदा आकिब 3 चेंडू 5 धावा, एक मोठा फटका. या ठिकाणी चेंडू बॅटची कड घेतोय. चेंडू मात्र नो मॅन्स लँड. पाहूया दुसऱ्या धावेची शक्यता. यास पैर खोलले तोपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिथे एक धाव मिळू शकली असती, पाहिलं थोडासा क्षेत्ररक्षक डिलाई करतो, लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक डिलाई करतो, तसा दुसऱ्या धावात परावर्तन केलंय. आता मात्र बघा समीकरण, 2 चेंडू 3 धावा हे विजयाचं समीकरण. 2 चेंडू 3 धावा, 3 धावा 2 चेंडू. काय घडेल मैदानात? जो सकाळी सुरुवात झाली होता तोच कित्ता असेल का? जर सामना टाय झाला तर 1-1 पॉइंट दोन्ही संघांना दिलं जाईल. 2 चेंडू 3 धावा हे समीकरण असेल. काय असेल बघूया. पुन्हा एकदा आकिब आपल्या गोलंदाजी मार्कवरून. खूप सुंदर रोमांचक सामना. वारंवार या क्रिकेटचं प्रेम या एक्स्ट्रा खेळाडूला पण रोखता येत नाहीये आणि त्याच्या पाठून अजून एक खेळाडू पळतोय, म्हणजे सामन्यात व्यत्यय व्यत्यय व्यत्यय. काय नाही कळात आणि बोको गेलो माळात, अशी काहीशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. भागो भागो रे भागो, ढूंढो ढूंढो रे साजना. जोपर्यंत आमचा पाहुणा बाहेर येत नाही तोपर्यंत त्याच्या मागचा पाहुणा पळतच राहणार, यात कोणतीही शंका नाही. ह्या स्थितीमध्ये एका मालवणी म्हणीची आठवण होता. बैल गेलो तो गेलो, तो 9 हाताचा कासरो सुद्धा घेऊन गेलो. आता मात्र तिकडे बैल नाही, आता बकरो, म्हणजे बकरो गेलो तो गेलो आणि 9 हाताचा कासरो घेऊन गेलो. काय तो विरंगुळा, त्या खेळाडूला नवचैतन्य देण्यासाठी तो मैदानात गेलाय. आता मात्र ओढत आणण्याशिवाय पर्याय नाही. ओढत 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 त्या बकऱ्याला बाहेर आणलं जातंय. पुन्हा मात्र आज जाईल काही शक्यता बघावी लागेल. पुन्हा सामन्याच्या दिशेने आकिब. या ठिकाणी चेंडू उडवलाय. बघूया चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, सुंदरसा झेल. या ठिकाणी कॉर्नरचा क्षेत्ररक्षक टिपतोय. ज्या क्षणी विकेटची आवश्यकता होती त्याच क्षणी फलंदाज बाद होतोय. बाद होणारा फलंदाज
आहेच आनंद, हाच क्रिकेटचं प्रेम. एक काळ असं म्हटलं जायचं क्रिकेटमध्ये मळ्यातली वाप्यातली स्पर्धा. आज तेच क्रिकेट आता समुद्रा पार गेलंय. त्या टेनिस बॉल क्रिकेटला सुगीचे दिवस आलेत. आज नुकतीच जी स्पर्धा या ठिकाणी झाली ती म्हणजे ISPL. त्याची जी गुणलेखिका होती, जी या ठिकाणी स्कोरर होती, सोनम चव्हाण मॅडम हे आमच्या बाजूला बसलेत. अभिमान आहे या रत्नागिरी जिल्ह्याचं एक टॅलेंट हे या मोठ्या स्पर्धेमध्ये गुणलेखनासाठी जात आहेत. नवीन फलंदाज मैदानात सागर. सागर किनारे, दिल ये पुकारे, दिल एवढंच पुकारतोय. तुला संघ मालक सांगतोय एक चेंडू बाकी आहे, तुला 3 धावा करायच्या आहेत, एक मोठा फटका तुला मारायचा आहे, संघाला विजयश्री मिळवायचा आहे. परंतु सुरुवातीच्या पडझडीनंतर आखिब मात्र अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू विजयासाठी 3 धावा. काय असेल चित्र या ठिकाणी? थोडासा फटका मारण्यात चुकी होते. सामना जिंकतोय मी म्हणेन या ठिकाणी तो म्हणजे महाराष्ट्र ट्रेडर. महाराष्ट्र ट्रेडर्स विजयी ठरतोय. खूप रोमांचक सामना आपण पाहिला होता आणि नक्कीच या ठिकाणी पाहिलं गेलं तर हा सामना संपतोय, विजयी ठरतोय महाराष्ट्र ट्रेडर्स. काही छोट्याशा फरकाने या ठिकाणी माघार. याचं कारण पण मित्रांनो तेवढंच आहे. सुरुवातीचे 2 महत्वपूर्ण फलंदाज हे धावचीच्या स्वरूपात बाद झाले. जिथे समीर नाईक बाद होता कामा नये होता त्या ठिकाणी तिसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये समीर नाईक बाद होत आहेत आणि परिणामतः या ठिकाणी पराभवाची धूळ चाकावी लागते. खरोखरच कौतुक कौतुक कौतुक. खूप चांगला क्रीडा रसिकांची मन जिंकणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर होणारा जो सामना आहे तो असेल कोणतो नंतर सामना इकरायला नाही जरा बघ हे कोणा